नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, एकेकाळी वेस्ट इंडिजकडे गोलंदाजांचा तोफखाना होता. वेगवान गोलंदाजांचा तोफखाना म्हणजेच वेस्ट इंडिज, अशी वेस्ट इंडिजची ओळख होती. जोएल गार्नर, अँडी रॉबर्ट्स, माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, कर्टनी वॉल्श, कर्टनी ॲम्ब्रोज, पॅटरसन, असे एकापेक्षा एक सर्वच त्यांच्याकडे गोलंदाज होते. समोरच्या संघाची दाणादाण उडवणारे आणि समोरच्या फलंदाजामध्ये धडकी भरवणारे असे हे गोलंदाज आणि त्यांचा असा प्रचंड वेग ही अशी या गोलंदाजांची ओळख होती. परंतु हे गोलंदाज वेस्ट इंडिजचे सगळे गुणवान होते, समोरच्या धडकी भरवणारे होतेच समोरच्या संघामध्ये, खेळाडूंमध्ये, खरंच आहे. परंतु त्याच काळामध्ये 1984 साली म्हणजेच 80 ते 90च्या दशकामध्ये पाकिस्तानकडून एक तरुण खेळाडू त्याने संघात प्रवेश केला. त्याच्यामध्येही गुणवत्ता ठासून भरलेली होती, आक्रमकता होती, जोश होता. समोरच्या संघाच्या खेळाडूंच्या हृदयाची धडधड वाढवणारी त्याची गोलंदाजी होती. त्याच्याकडे यॉर्कर असेल, बाउन्सर असेल, इन स्विंग, आउट स्विंग अशा तऱ्हेचे प्रत्येक प्रकारचे चेंडू टाकण्याची किमया आणि जादू त्याच्याकडे होती. असा तरुण गोलंदाज त्या काळचा म्हणजेच वसीम अक्रम. मंडळी, जरी आधी मी नावं वेस्ट इंडिजची गोलंदाजी घेतली, हे खरं आहे, ते सगळे मोठे गोलंदाज, तोफखाने, हे खरं आहे. परंतु वसीम अक्रमकडे असणारी आक्रमकता, असणारा जोश, त्याच्याकडं असणारी गुणवत्ता ही काही वेगळीच होती. की समोरच्या संघाकडे फलंदाजी समजा जोरात सुरू आहे, मैदानात तळ ढकून राहिलेले फलंदाज हे धावांचं रतीब घडत आहेत, चौकार षटकारांची बरसात करत आहेत, तर त्याला रोखणं हे ह्याही गोलंदाजांना तसं जमलेलं नाही आहे. ते मात्र मग हमखास चेंडू वसीम अक्रमच्या हातात कर्णधार इम्रान खान किंवा अन्य कोण असेल तो द्यायचा आणि वसीम अक्रम अशा वेळी त्या फलंदाजांना, चौकार षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाजांना रोखायचा. हे वसीम अक्रमचं वैशिष्ट्य होतं. संघातलं पहिलं षटक वसीम अक्रमच टाकायचा आणि मध्यंतरी जर समोरचा संघ धावसंख्या गती वाढते आहे, विकेट पडत नाही आहे, तर अशा कठीण प्रसंगामध्ये वसीम अक्रमलाच गोलंदाजी दिली जायची. कर्टनी वॉल्श, कर्टनी ॲम्ब्रोज, पॅटरसन हे महान गोलंदाज होते, खरं आहे. तरीही अनेक वेळा शेवटच्या षटकांमध्ये त्यांना गोलंदाजी मिळालेली होती आणि ते अनेक वेळा त्यांनी विजय मिळवून दिलेला वेस्ट इंडिजला, हेही खरं आहे. परंतु अनेक वेळा त्यांनी विजय मिळवून दिलेला नाही. मी शेवटच्या षटकामध्ये उदाहरणार्थ वॉल्शला शेवटचं षटक अनेक वेळा मिळालेलं आहे की संघाला 6 चेंडू 4 धावा हव्या होत्या, 6 चेंडू 6 धावा हव्या होत्या. त्यावेळी वॉल्शला समोरच्या फलंदाजाने धावा काढलेल्या आहेत आणि आपल्या संघाला जिंकून दिलेलं आहे. म्हणजे वेस्ट इंडिज संघ तेव्हा पराभूत झालेले आहे, असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. म्हणजे वॉल्श हे शेवटच्या षटकात जिंकून दिलेले नाही वेस्ट इंडिजला, असे अनेक प्रसंग झालेले आहेत. पण वसीम अक्रमच्या मात्र काळामध्ये असे प्रसंग कमी आलेले आहेत. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत असे प्रसंग कमी आलेले आहेत. त्याने अनेक वेळा शेवटच्या षटकामध्ये संघाला जिंकून दिलेला आहे. 6 चेंडू आणि 4 धावा हव्यात, तर कर्णधार हमखास विश्वासाने वसीम अक्रमलाच गोलंदाजी देणार, त्याच्या हातात चेंडू देणार आणि वसीम अक्रम तो विश्वास 7 ठरवणार. इतकी त्याच्याकडे गुणवत्ता होती. त्याचे चेंडू इन स्विंग, आउट स्विंग समोरच्या फलंदाजाला कळतच नसत, समजत नसत. एक खेळाडू म्हणून अर्थात कपिल देव आणि वसीम अक्रम यांची तुलना आपण केली तर त्या तुलनेवर एक वेगळा व्हिडिओ बनावा लागेल.
की कपिलच्या काळात कपिलने केलेले गोलंदाजी दोघेही समान काळातलेच आहेत. पण हे असलं ते कपिल त्याला सिनियर होता आणि दोघेही एकमेकाचा आदर करतात, हा भाग वेगळा झाला. परंतु तरी देखील वसीम अक्रमची गुणवत्ता ही कमी ठरत नाही. अफलातून गोलंदाजी, अफलातून गुणवत्ता, असामान्य गुणवत्ता, आक्रमकता, जोश ह्याचा सगळ्याचा सुंदर मिलाप म्हणजे वसीम अक्रम. कधी कोणत्या वेळी समोरच्या फलंदाजाला कसा चेंडू टाकला पाहिजे, नुसता वेग म्हणजे गोलंदाजी नव्हे, नुसतं अतिवेगवान गोलंदाजी म्हणजे गोलंदाजी नव्हे. गोलंदाजी ही बुद्धिमत्तेने कौशल्याने करायची असते, युक्तीने चेंडू टाकायचा असतो आणि तो कौशल्य लागतं. ते कसब वसीम अक्रमकडे होते की कोणत्या फलंदाजाला कोणत्या वेळी कसा चेंडू टाकला पाहिजे, रोखायचं कसं. ऐन भरात असणारा फलंदाज त्याला कसं रोखायचं, संघाची धावगती समोरच्या कशी मंद झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे, हे सगळं. आणि कुठे अचूक खेळाडू लावायचे म्हणजे गोलंदाजी करताना बाकीचे जे खेळाडू असतील, प्लेयर असतील, त्यांना कुठे उभी करायची आणि त्या ठिकाणी तसा चेंडू टाकला पाहिजे. त्या प्रकारचा चेंडू टाकून त्या फलंदाजाला चेंडू मारायला प्रवृत्त करायचं. एक तर त्याचा बोल्ड जाईल, क्लीन बोल्ड जातील, क्लीन बोल्ड होईल, किंवा तो फलंदाज मारून फटका मारेल, ते कॅच आऊट होईल. अशा तऱ्हेचं नॉलेज, अशा तऱ्हेचं ज्ञान, हे कौशल्य, हे कसब हे वसीम अक्रमकडे होतं. मंडळी, सचिन तेंडुलकर 89 साली संघाबाई सचिन तेंडुलकरने प्रवेश केला. तर त्याच पहिल्याच पाकिस्तान दौऱ्यावर सचिन तेंडुलकर गेला होता आणि त्याच काळामध्ये 5 कसोट्या होत्या. त्या 5 कसोट्या संघाने अनिर्णित ठेवल्या आणि त्यानंतर 5 एकदिवसीय सामने होते. तर शेवटच्या सामन्यामध्ये मला वाटतं 18 चेंडू आणि 54-55 धावा हव्या होत्या. तर सचिन तेंडुलकर सोबत बाकी सगळे खेळाडू आऊट झाले होते, बाद झाले होते. मोठमोठे खेळाडू, त्यावेळेस श्रीकांत होता, नवजीत सिद्धू होता, त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन होता, हे सगळे खेळाडू बाद झाले होते. सचिन तेंडुलकर 16 वर्षाचा मुलगा होता, नौका फलंदाज, आणि त्याच्यासमोर त्याच्या जोडीला चेतन शर्मा की मनोज प्रभाकर शेवटचे फलंदाज आले होते. आणि त्यांनी असं ह्याला सचिनला सांगितलं की आता मॅच गेलेली आहे, एक तर चेतन शर्मा किंवा मनोज प्रभाकर या दोघांपैकी एक जण होता. तर ते सचिनला पसंत पडलं नाही. असे हार मानणं, हे 16 वर्षात सचिनला माघार घेणं, हार मानणं खेळामध्ये सचिनला रुचलं नाही. आणि सचिनने जो आक्रमकपणा दाखवला आणि षटकारांची बरसात, चौकार षटकारांची बरसात करायला लागली, त्या दिवशी सचिन अख्ख्या जगभर प्रसिद्ध झाला. सचिन तेंडुलकर मास्टर ब्लॅस्टर जेव्हा म्हणायला लागले, त्याला क्रिकेटचा देव म्हणायला लागले, ते त्या दिवसापासूनच म्हणायला लागले की त्यांनी त्या दिवशी केवळ भारतीयांची मनं जिंकली नाही, तर संपूर्ण जगातल्या क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. अब्दुल कादीर त्यावेळेला असं म्हणाला होता, तू ह्याला मारलंस, दुसऱ्या एका गोलंदाजाला वकार युनिसला वगैरे मारलंस, तर मला षटकार मारून दाखव. सचिन 16 वर्ष सचिनने ते चॅलेंज स्वीकारलं आणि शेवटच्या आता षटकामध्ये कमी धावा फक्त हव्या होत्या. त्यावेळेला पहिलं अर्धशतक सचिनचं लागलं एक दिवशी सामन्यातलं. त्या 18 चेंडू 53 धावा, 18 चेंडू 53 धावा सचिनने केल्या होत्या. तर शेवट षटकामध्ये आता कमी धावा हव्या होत्या आणि चेंडू सचिन, आणि तेव्हा इम्रान खानने बरोबर चेंडू सचिनला रोखणं तर सोपं नव्हतं. तरी वकार युनिसला मारलं, अब्दुल कादीरला मारलं, अकीब जावेदला मारलं, फटके मारले एवढे. तर आता राहिलं कोण? वसीम अक्रम. इम्रान खानने स्वतःही गोलंदाजी घेतली नाही त्यावेळेला. शेवटचं षटक दिलं ते वसीम अक्रमला आणि वसीम अक्रमने शेवटचा चेंडू असा टाकला की सचिन त्याच्यावर चौकारी षटकार मारू शकला नाही आणि तिथे पाकिस्तान जिंकलं. म्हणजे हे कसं की सचिनसारखा वेल सेट झालेला, स्थिरावलेला 16 वर्षाचा, एवढा आक्रमकपणे खेळत असणारा, सगळ्यांच्या गोलंदाजीच्या चिंदेड्या उडवलेला असा फलंदाज ऐन भरात होता. तर त्याला त्यांनी तिथं रोखलं आणि शेवटचा चेंडू असा कसब त्यांनी टाकलं, अशा कसबाने कौशल्याने टाकला की वेग त्यांनी जोरात टाकला नाही. नाहीतर काय होतं, गोलंदाज चिडून आणखीन वेगात गोलंदाजी करतो, आणखीन जोरात तो चेंडू टाकतो, समोरचा फलंदाज ताकदीने मारतो, त्याला ताकद काढावीच लागत नाही, तो षटकार बसतो आणि संघ जिंकून जातो. असं चेतन शर्मा झालेलं आहे शारजामध्ये. जावेद मैदानी ह्यांनी फुलटॉस चेंडू टाकला, कपिलने खूप समजावूनही फुलटॉस चेंडू टाकला आणि
शेवटी जावेद मैदानी तर त्याच्यावर फुलटॉसवर षटकार टाकला आणि संघ पाकिस्तान जिंकला. परंतु हे वसीम अक्रमने सगळं जाणलं होतं. हीच त्याची खुबी, हेच त्याचं कौशल्य, हीच त्याची बुद्धिमत्ता की त्यांनी चेंडूला वेग जास्त दिला नाही, तर त्यांनी अचूक टप्प्यात चेंडू टाकला. तर गोलंदाजाकडे अचूक टप्पा लागतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या वेगापेक्षाही अचूक टप्पा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर नुसतं वेग गोलंदाजाचा महत्त्वाचं नाही आहे, तर तिथं तुमचं डोकं म्हणजे डोक्याने गोलंदाजी करायची असते, म्हणजे बुद्धिमत्ते, डोक्याने म्हणजे बुद्धिमत्तेने गोलंदाजी करायची असते, तुमचं कौशल्य कसब, आणि हे सगळं वसीम अक्रमकडे होतं. ह्या गोलंदाजीसोबतही त्याच्याकडे फलंदाजी होती की एक सर्वसाधारण फलंदाज अशी फलंदाजी करतो, मोठा फलंदाज नव्हे, सर्वसाधारण फलंदाज अशी फलंदाजी करत असे. तो शेवट 8-9 नंबरला उतरायचा आणि चौकार षटकारही मारू शकत असे. म्हणजे संघाला मदत करणं, धावगती धावगती वाढती कशी राहील, वाढत कशी राहील, त्याची तो खबरदारी घेत असे. तर असा वसीम अक्रम साधारणपणे 84 पासून म्हणजे 87चा वर्ल्ड कप, 92चा, 96, 99, 2003 असे 5 वर्ल्ड कप, एक अतिवेगवान गोलंदाज, असा अष्टपैलू 5-5 तो वर्ल्ड कप खेळू शकतो. म्हणजे 18-19 वर्ष तो खेळू शकतो. हे एक उत्तम उदाहरण. कसा तंदुरुस्ती, त्याकडे किती तंदुरुस्ती होती, शरीर निरोगी होतं, हे ठेवावं लागतं. कारण फलंदाज 18-20 वर्ष खेळू शकतो, परंतु वेगवान गोलंदाज जो आहे त्याच्या खांद्या दुखापती होत असतात. असा खेळाडू 19-20 वर्ष साधारणपणे खेळणं कठीण जातं. परंतु वसीम अक्रमने हा विक्रम केला आणि 5 वर्ल्ड कप तो खेळला. सचिन तेंडुलकर 5 वर्ल्ड कप खेळलेला आहे, वसीम अक्रमने 5 वर्ल्ड कप खेळला. तर असा हा जोश, आक्रमकता, बुद्धिमत्ता, गुणवत्ता अशा सगळ्याचा एक मिलाप असलेला गोलंदाज आणि खेळाडू म्हणजेच वसीम अक्रम. मंडळी, या वसीम अक्रमविषयी आपलं काय मत आहे आपण जरूर द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.